हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी बालभारती पाठ 16 झुळूक मी व्हावे स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। झुळूक मी व्हावे स्वाध्याय। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला एखादी मंद झुळूक व्हावेसे वाटते। कळीला असे बोट लावावे असे कवीला वाटते। कळीला हळूवार बोट लावावे असे कवीला वाटते। दिशादिशातून कवी काय उधळून देतो? दिशादिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो। कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे। तुम्हाला काय व्हावेसे वाटते? मला रंगीबिरंगी फूल व्हावेसे वाटते। प्रश्न 2, खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा। जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे। घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। जाता जाता सुगंध उधळीत जावे। परी जाता जाता सुगंध संगे न्यावा। तो दिशादिशातून फिरता उधळून द्यावा। झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे। झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर। हिरव्यागार शेतात किंवा निळाशार नदीच्या काठावर जावे। शेतात पाचूच्या निळाशार नदीवर शांत। प्रश्न 3, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा। पसार झाल्या, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली। घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला। मांजरीला पाहून उंदीर पसार झाले। नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली। पक्ष्याने आकाशात भरारी घेतली। रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा। वाटते मला फुलपाखरू एक मी व्हावे। घेईल ओढ मन इकडे तिकडे झुकावे। कधी आकाशी तर कधी नदी काठी, झाडावर कधी वा कधी डोंगरापाठी। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.